या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, भुवनेश्वरी दुर्गीला विचारत असते की अगं ताई इराबाईंना फोन लागतोय की नाही. तर दुर्गी म्हणत असते की अगं ताई ती फोन उचलतच नाही आहे. त्यामुळे भुवनेश्वरी काळजीत पडते. तर दुर्गी म्हणत असते की तिने तिचा विचार तर बदलला नसेल ना. तर भुवनेश्वरी म्हणते की ती असा विचार करणारसुद्धा नाही. ती पैशांची किती भुकेलेली आहे माहिती आहे ना तुला. बघ आता थोड्याच वेळात धावत पळत इथे येईल. आणि त्याच वेळी इरा अगदी धावत पळतच त्या ठिकाणी येते आणि भुवनेश्वरीची माफी मागत म्हणते की सॉरी मॅडम, मला थोडासा उशीर झाला. तर भुवनेश्वरी म्हणत असते की थोडा उशीर, तुम्ही तर चांगल्या तासभर लेट आला आहात. काय करत होता इतका वेळ. आणि त्यावेळी इरा म्हणते की काही ना मॅडम, थोडं घरचं काम होतं. तर भुवनेश्वरी रागातच म्हणते की तुमच्या कामापेक्षा आमचं काम जास्त महत्त्वाचं आहे, समजलं ना. आणि मग त्यानंतर तो वकील भुवनेश्वरीला विचारतो की या मॅडम अक्षरा मॅडमची सही करणार आहेत का. आणि त्यावेळी इरा म्हणते की हो, खरं तर ना मला ताईच्या सहीची चांगलीच प्रॅक्टिस आहे, कारण मी बँकेमधून पैसे काढण्यासाठी तिचीच खोटी सही करते. आणि मग त्यानंतर ती त्या घटस्फोटांच्या पेपर्सवर अक्षराची सही करते. त्यामुळे भुवनेश्वरी आणि दुर्गी खुश होतात. त्यानंतर तो वकील सगळे पेपर्स एकदा व्यवस्थित चेक करतो. तर भुवनेश्वरी त्याला सांगते की काही करून आजच्या आज हे पेपर त्या मास्तरनीच्या हातात जायला हवे. आणि ते ऐकून तो वकील म्हणतो की ठीक आहे, मी हे पेपर्स अक्षरा मॅडमला पाठवतो आणि अधिपतींचे पेपर्स तुमच्याकडे देतो. त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की हो, त्यांचे पेपर्स आमच्याकडे द्या, त्याचं काय करायचं हे आम्ही बघतो. आणि मग तो वकील त्याच्या कामाला सुरुवात करतो. तर इकडे भुवनेश्वरी इराला म्हणत असते की इराबाई, तुम्हाला सांगितलेलं काम आता व्यवस्थितपणे करा. तर इरा म्हणत असते की हो मॅडम. आणि आता फायनली तो दिवस येणार आहे, या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतोय. आता ताई आणि जिजू फायनली एकमेकांपासून वेगळे होणार, त्यांचा घटस्फोट होणार. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की लगेच इतक्या खुश होऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना तुमची बहीण कशी आहे, ती लगेच हे सगळं मान्य करणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला काहीतरी करायला हवं. आम्ही तुम्हाला डबल पैसे देऊ, पण लवकरात लवकर तुमच्या बहिणीला घटस्फोटासाठी तयार करा. आणि त्यावेळी इरा म्हणते की खरं तर ही गोष्ट ना थोडी अवघडच आहे, कारण ताईचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावेळी भुवी म्हणते की काळजी करू नका, कारण या कामाचे आम्ही तुम्हाला दुप्पट पैसे देणार आहोत. आणि मग त्यानंतर दुर्गी पैशांचे बंडलच त्या इराच्या समोर ठेवते. त्यामुळे इरा तर खूपच खुश होते आणि लगेच भुवनेश्वरीचं काम करायला होकार देते आणि पैसे घेऊन तेथून निघूनही जाते. तर दुसरीकडे शिवानी आणि ओंकार आपल्यासाठी इतकं सगळं करत आहेत हे पाहून अधिपतीला खूप आनंद होतो. तो त्या दोघांचे आभार मानत असतो. तर ओंकार म्हणत असतो की भावा, आता तू आभार वगैरे मानत बसू नको, जा पटकन गाडीत जाऊन बस आणि वहिनींना जाऊन भेट. पण अधिपती म्हणत असतो की अरे जरा थांब, मी असे अचानक मास्तरीनबाईंना भेटण्यासाठी नाही ना जाऊ शकत. आणि त्यावेळी ओंकार आणि शिवानी त्याला समजवतात की आता जास्त वेळ वाया घालवू नका, ताईनी तुझी वाट बघत असेल, त्यामुळे आता तू लवकरात लवकर तिला भेटण्यासाठी जा. तर दुसरीकडे ती इरा पैसे घेऊन निघून जाते. आणि मग दुर्गी भुवनेश्वरीला विचारत असते, ताई ही आपलं काम नक्की करेल ना, कारण ती पैशासाठी किती हावरट आहे माहिती आहे ना आपल्याला. आणि त्यावेळी भुवी हसतच म्हणते की काळजी करू नको, काही झालं तरी तिला काम करावंच लागेल. आणि ती उकळून उकळून आपल्याकडून असे किती पैसे उकळेल, आपल्याकडे काही कमी आहे का, नाही ना. आणि ते ऐकून दुर्गी देखील हसतच हो म्हणते. तर भुवी म्हणत असते की आम्ही त्या मास्तरनीला आधीच सांगितलं होतं की तुला चांगलाच धडा शिकवू, आणि आज तिला आम्ही घटस्फोटाची नोटीस पाठवून धडा शिकवला सुद्धा. आता जेव्हा ती त्या घटस्फोटाची नोटीस बघेल ना, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकेल. त्यांनी भर मांडवात आमचं लग्न मोडलं ना, आता आम्ही त्यांचं झालेलं लग्न मोडणार. आणि ते ऐकून दुर्गी हसतच म्हणते की हो ताई, सगळं काही तू ठरवल्याप्रमाणेच होणार. तर भुवी म्हणत असते की हो दुर्गे, पण अजूनही आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. अधिपतींच्या आयुष्यातून, त्यांच्या मनातून त्या मास्तरनीला काढून टाकायचं आहे. आणि त्यावेळी दुर्गी म्हणते की हो ताई, त्यासाठी सुद्धा आपण असंच काहीतरी करूयात. दुसरीकडे चारुहास सर आणि आजी बोलत असतात. चारुहास सर आजींना सांगत असतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या अधिपतीला फोन करा आणि त्याला सतत सांगत राहा की तू अक्षराला भेटण्यासाठी जा, तिला परत घरी घेऊन ये. आणि त्यावेळी आजी म्हणतात की तो जाईल तिला भेटायला, परंतु चारुहास सर म्हणतात की तो कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही त्याला फोन करा, त्याला समजावा. इकडे मी सुद्धा अक्षराला फोन करतो, तिला सांगतो की आता अधिपतीला भेट आणि आपल्या घरी परत ये. आणि त्यावर आजी देखील आनंदाने हो म्हणतात आणि अधिपतीसोबत बोलायला बाहेर जातात.
तर दुसरीकडे ओंकार आणि शिवानी अधिपतीच्या समोर घोषणाच देत असतात की वहिनींना परत घेऊन या आणि त्यामुळे अधिपती हसू लागतो. तो म्हणत असतो की हे काय चालले तुम्हा दोघांचं. शिवानी म्हणत असते की भाऊजी आता तुम्ही लवकरात लवकर वहिनींना भेटण्यासाठी जा आणि त्यांना घरी परत घेऊन या. घरची लक्ष्मी घरात परत यायलाच हवी. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो वहिनी तुम्ही काळजी करू नका, पण आम्हाला ना खरंच खूप भीती वाटते. असं वाटतं की जर आम्ही मास्तरीणबाईंना भेटलो आणि त्या आमच्यावर चिडल्या तर मग काय करायचं. आणि ते ऐकून शिवानी म्हणते की भाऊजी तुम्ही आत्ताच या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू. जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटाल तेव्हा काय होतंय ते बघूयात ना आपण. आणि मला तर असं वाटतं की तुम्ही आजच वहिनींना घेऊन कुठेतरी फिरायला जा किंवा मग एखाद्या हॉटेलमध्ये डिनरसाठी जा. तर अधिपती म्हणत असतो की हो वहिनी आपण हे सगळं करूयात, पण त्याआधी मला एकदा मास्तरीणबाईंसोबत शांतपणे बोलू द्या. त्यावेळी ओंकार आणि शिवानी म्हणतात की हो, पण आता तू लवकरात लवकर अक्षरा वहिनींना भेटण्यासाठी जा. दुसरीकडे आजी देवीसमोरचा दिवा लावतात आणि देवीकडे प्रार्थना करत म्हणतात की देवी या घरात काय सुरू आहे तुला तर माहिती आहे ना. या घरामध्ये सुख आहे, ऐश्वर्य आहे, मात्र समाधान नाही. या घरातील सगळी लोक एकत्र येऊ दे. मला माहिती आहे भुवी काही सुनबाईला घरात येऊ द्यायची नाही, पण या घराच्या भल्यासाठी अधिपतीच्या सुखासाठी सुनबाईला तू लवकरात लवकर या घरात घेऊन ये. तर दुसरीकडे अक्षराचे बाबा तिला म्हणत असतात की ही ना फक्त तुझी एक अंधश्रद्धा आहे. तुझं आणि अधिपतींचं कधीच एकमेकांसोबत पटू शकत नाही. तुम्हा दोघांचा सुखाचा संसार होऊ शकत नाही. पण त्यामुळे अक्षरा चिडून म्हणते की बाबा असं काही नाही आहे. माझी पूर्ण खात्री आहे की अधिपती मला भेटण्याचा नक्की प्रयत्न करतील. पण मग तितक्यात तो वकील त्या ठिकाणी येतो. तो अक्षराबद्दल विचारतो. तर अक्षरा दरवाजाजवळ जात विचारते की कोण आहात तुम्ही. आणि त्यावेळी तो वकील सांगतो की मला अधिपती सरांनी पाठवलं आहे. खरं तर माझं तुमच्याकडेच काम होतं. आणि ते ऐकून अक्षरा खुश होते. ती लगेच त्या वकिलाला घरात बोलावते. ती म्हणत असते की बघा बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना अधिपती नक्की कोणाला तरी पाठवतील. आणि मग त्यानंतर ती त्या वकिलाला विचारते की काय काम आहे तुमचं. तर तो वकील म्हणत असतो की मला अधिपती सरांनी पाठवले तुम्हाला ही नोटीस द्यायला. ते ऐकून अक्षरा विचारते कशाची नोटीस. तर तो वकील सांगतो घटस्फोटाची. आणि ते ऐकून अक्षराच्या आणि तिच्या आईबाबांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. दुसरीकडे आजी अक्षराला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, पण तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. त्यामुळे आजी फोन लपवतात आणि देवाचं गाणं गात बसतात. तर दुर्गी त्यांच्या पाठीमागेच उभी राहते. आणि मग जेव्हा आजी पुन्हा फोन बाहेर काढतात तेव्हा दुर्गी त्यांच्या समोर येते आणि आजींना जाब विचारू लागते. ती म्हणत असते की कोणाला फोन करत होतीस ग तू. आणि ते ऐकून आजी म्हणतात की तुला काय करायचं आहे ग, उगाच चोंबडेपणा कशासाठी करते. माझ्या मैत्रिणीला फोन करत होते, पण दुर्गी काही विश्वास ठेवत नाही. ती उलट आजींसोबतच वाद घालत राहते आणि म्हणत असते की मी ना आता हे सगळं ताईलाच जाऊन सांगणार आहे. आजीसुद्धा म्हणतात की तुला जे सांगायचं आहे ते सांग, मी काही भुवीला घाबरत नाही. तर दुर्गी खुशाल म्हणू लागते की तू त्या मोठ्या मालकांच्या सोबत राहून आजकाल खूपच बोलायला लागलीस. तू सुद्धा खूप तोंड वर काढते. तुला काय वाटलं ताई हे सगळं सहन करेल का. आणि त्यावेळी आजी चिडून म्हणतात की तू काय करतेस हे जर मी भुवीला सांगितलं ना मग ती तुझी काय अवस्था करेल याचा थोडा विचार कर. मी जे काही करते ते या घराला एकत्र आणण्यासाठी करते आणि तुझं जे काही सुरू आहे ना ते या घराला तोडण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जिला तू ताई ताई करतेस, जिच्या जीवावर उड्या मारतेस ना ती माझी सख्खी मुलगी आहे. आणि ते ऐकून दुर्गी तर गप्पच बसते. आणि मग त्यानंतर आजी तिला विचारू लागतात की एवढी नटून थटून कुठे चालली आहेस तू. पण दुर्गी काही सांगत नाही आणि पटकन तेथून निघून जाते. तर दुसरीकडे त्या वकिलाचं बोलणं ऐकून अक्षराला मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की तुम्ही खोटं बोलताय ना. पण तो वकील म्हणत असतो की मॅडम मी का खोटं बोलेल, मला अधिपती सरांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय. पण यावर अक्षरा काही विश्वास ठेवत नाही. ती म्हणत असते की खरं खरं सांगा तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे, कारण कालच माझी आणि अधिपतींची भेट झाली, आम्ही एकमेकांशी चांगलं बोललो, ते असं काही करूच शकत नाही. आणि मग ती खूप पॅनिक होते. आई बाबा तिला शांत करायचा प्रयत्न करत असतात, मात्र तिला घडलेल्या प्रकाराचा मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.